साहेब एक लहान मुलगी आहे, 2 मिनिटात ती रामायणाविषयी पूर्ण माहिती देऊन टाकते. 8.5 वर्षाची मुलगी आहे ती. बघा ती येते, धुळ्याचीच मुलगी आहे, वैदिका जयस्वाल. जोरदार टाळ्या करा त्या मुलीसाठी. जोरदार जोरदार टाळ्या. साहेब याच्यानंतर आपण एक गाणं घेऊ, जी माझी फरमाईश आहे, दोन राजे, बाबासाहेब आणि छत्रपती. धन्यवाद धन्यवाद. जय श्री राम। कथा नहीं है प्रभु तुम्हारे 14 साल वनवास की, ना ही सीता के हरण की, ना ही दशानन के विनाश की। बड़े भाई के प्रेम की खातिर सही गलत जो भूल गए, चलो बात करें से भाइयों की बलिदान की। ये जग जाने प्रभु तुमने वन का रुख मोड़ा था, भाई प्रेम खातिर लक्ष्मण ने पत्नी का आंचल छोड़ा था। जब भाई हो लक्ष्मण तो जीवन पुष्प जैसा खिलता है, और कुंभकर्ण जैसा भाई किस्मत वालों को ही मिलता है। रावण के भाई कुंभकर्ण को भली भांति ज्ञात था, माँ लक्ष्मी सीता और राम विष्णु का अवतार था। भाई गलत थे जान के भी रावण का पूरा साथ दिया, भाई के आदेश पर ईश्वर से भी युद्ध किया। विष्णु भक्त कुंभकर्ण लक्ष्मण भी सोते लाही था, पर भाई के आदेश पर हर बाण को इन्हें छेदा था। ये बात नहीं है सही गलत ना, धर्म धर्म की बात है, अपनों का मान सिखाए वो रामायण की इतिहास है। त्रेता युग में धर्म की खातिर विभीषण ने छल किया, और कल युग में अपमान रिश्तों का तुमने तो हर पल किया। दिल दुखता है मेरा जब अखबारों में हम पढ़ते हैं, चंद्र रुपयों के खातिर सगे भाई आपस में लड़ते हैं। राम सा भाई मिल जाएगा पहले लक्ष्मण खुद बनो, दशरथ सा धनवान नहीं पीता, फिर भी रिश्तों की इज्जत करो। रिश्तों की जड़ को पानी दो, परिवार सज जाएगा। मेरी राम की अयोध्या सा तेरा भी जीवन जगमगाएगा, मेरी राम की अयोध्या सा तेरा भी जीवन जगमगाएगा। प्रेम से बोलो जय सिया राम। फक्त एकच मिनिट. जोरदार टाळ्या करा या मुलीसाठी. इधर इधर आ बेटा, वैदिकी इधर आ. एकदम जोरदार टाळ्या वाजवा एवढ्या लहान मुलगी, जिचं वय फक्त 8.5 वर्ष वय. हे धुळेकरचे कलाकार आहेत सर्व. साहेब एक नक्कीच सांगावंसं वाटतं याच्याकडे बघून. हिच्यासाठी फक्त 2 शब्द म्हणावेसे वाटतात. ना है आह राह में कुछ फेर नहीं है. कदाचित तिला आता कळणार नाही ते. ना है आह राह में कुछ फेर नहीं है, आपके घर में देर है लेकिन अंधेर बिलकुल भी नहीं है. आणि इथे खूप लहान मुलं आहेत साहेब. एक संदेश फक्त द्यावासा वाटतो. कसं आहे, लभारीने जिंकण्यापेक्षा तत्वाने हारलेलं केव्हाही चांगलं. लभारीने जिंकण्यापेक्षा तत्वाने हारलेलं केव्हाही चांगलं. कारण उद्या तुम्ही हाराल तेव्हा लोक तुम्हाला विचारतील तू हारलास कसा, पण तुम्हाला सांगताना अभिमान वाटेल की मी इथे येऊन लढलो कसा. आणि धुळेकर कधी हारत नाहीत, हारल्यावर सुद्धा दाखवून देतात की आमची माती आम्हाला काय शिकवून गेली. आणि आपण या सगळ्या धुळेकर मातीमधले आहोत. त्यामुळे टाळ्या जोरदार, या सुंदर इतकी निरागस बाळ आहे, जरा टाळ्या खरंच जोरदार जोरदार होतात. बघा, जय श्रीराम. ती सनातन हिंदू धर्मावर पण अतिशय छान बोलते. आपण कार्यक्रम संपल्यानंतर तिचं ते पण घेऊ, कारण की आता आपल्याला मर्यादा आहेत. कारण की आपण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचे सर्व अनुयायी आहोत, वंशज आहोत, म्हणून आपल्याला त्या मर्यादा आहे. आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. नक्कीच साहेब. फक्त 2 मिनिटं.